चला तर मंडळी, आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष थाळी बनवूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर डाळ आणि तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। यामध्ये पाणी घातले आहे। आता चवीनुसार मीठ घालायचे आहे। मीठ घालून छान एकत्र करून घेतले आहे। वरणामध्ये किंचित हळद घातली आहे आणि थोडंसं तेल घातले आहे। गॅसवर कुकर ठेवला आहे। त्यामध्ये दोन्ही डबे ठेवूया। खाली डाळीचा डब्बा आणि वरती तांदळाचा ठेवला आहे। झाकण लावायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर थोडा वेळ गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे डाळ चांगली शिजली जाते। आता भाजीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे। तुम्ही साधा तवा घेतला तरी सुद्धा चालेल। आता त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि 2 ते 3 कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। कांदा आता आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा टोमॅटो आणि मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे। ती यासोबतच आपल्याला परतून घ्यायची आहे। कोथिंबीर यासोबतच छान परतून घेतली ना तर भाजीला छान अशी चव येते। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी। आता छान हे भाजून घेऊया। मसाला छान भाजला आहे। आता गॅस बंद केला आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। ताटामध्ये चवीनुसार मीठ, पीठ घातलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीचं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालायचं म्हणजे पीठ मऊ राहतं। चपातीचं पीठ इथे छान मळून झालं आहे। आता याला झाकण ठेवूया, म्हणजे पीठ कडक होणार नाही। मसाला सुद्धा थंड झाला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि पाणी न घालता आपल्याला हे छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। मस्त असं वाटण आपलं तयार झालं आहे। आता कुकर ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये जिरे घालायचे। जिरे मस्त फुलले की लगेच कढीपत्ता घालायचा। मस्त अशी फोडणी आपली बसली आहे। आता यामध्ये तयार केलेले जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा, त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते। तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान परतला आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा घरी केलेला मसाला आहे तो घालूया। मसाला घालून छान परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त मसाला आपला छान तेल सुटेपर्यंत इथं परतून घेतलेला आहे। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे। ती छान चोळून घ्यायची आणि यामध्ये घालायची। अशी कसुरी मेथी यामध्ये घातली ना तर भाजीची चव अगदी छान लागते। छान असं एकत्र करून घेतलं आहे। आज आपण ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहोत। तुमच्याकडे जर नसेल तर कडधान्यामधला राजमा जो असतो ना तो वापरला तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला ओला राजमा मिळाला ना तर नक्की भाजी करून पहा। याची चव अगदी छान लागते। राजमा घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं। भाजी करताना शक्यतो गरम पाणीच वापरायचं। जितकी घट्ट किंवा पातळ भाजी पाहिजे त्या अंदाजानुसार पाणी घातलं। चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। पाण्याला आता उकळी आलेली आहे। झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत पुढची तयारी करूया। वरण भाताचा कुकर गार झालेला आहे। वरणाला रवीने हटवून घेऊया। वरणाला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली। आता यामध्ये जिरे घालूया, लगेच कढीपत्ता घालायचा। इथे मी 1 हिरवी मिरची घातली आहे। यामध्ये वरण घालायचं, थोडंसं पाणी घातलं आहे। आता कोथिंबीर घालायची आणि हे छान 2 ते 3 मिनिट उकळून घेऊया। वरणाला इथे मी अगदी साधी अशी फोडणी दिलेली आहे। पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। पुन्हा एकदा मळून घेऊया। पीठ आपलं इथे छान मऊसूत भिजलेलं आहे। एक उंडा घेतला, थोडासा लाटायचा, नंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि त्रिकोण करून घ्यायचा। आता याची छान गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाली। आता तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत। सर्व चपात्या इथे मी करून घेतलेल्या आहेत। आता ताट वाढूया। एकदम साधा सिंपल असा बेत आपला तयार आहे। लोणचं, पापड, लिंबू, भात, वरण। कुकर सुद्धा इथे आपला गार झालेला आहे। राजमा छान शिजलेला आहे। एकदम साधी सोपी झटपट अशी आपली थाळी तयार आहे। आजची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।